श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह पेपर क्रमांक 2 गुण 40 वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। प्रश्न क्रमांक 1 आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला। अ कार्ल मार्क्स, ब मायकेल फुको, क लुसिया फेबर, ड व्हॉल्टियर। योग्य उत्तर आहे ब मायकेल फुको। प्रश्न क्रमांक 2 हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा डॅश डॅश याने जर्मन भाषेत अनुवाद केला। अ जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्स मिलर, क माउंट एल्फिस्टन, ड जॉन मार्शल। योग्य उत्तर आहे ब फ्रेडरिक मॅक्स मिलर। प्रश्न क्रमांक 3 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। अ दिल्ली, ब कलकत्ता, क मुंबई, ड चेन्नई। योग्य उत्तर आहे अ दिल्ली। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 1 ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। प्रश्न क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अ द्वंद्ववादी हिरोडोटस ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 यामध्ये क द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 3 यामध्ये ब प्रभाकर आचार्य प्र के अत्रे ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 अ दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा। कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला संकल्पना तक्ता हा पेनानेच तयार करावा आणि जसा दिलेला आहे तसाच तक्ता तयार करावा। प्रश्न क्रमांक 1 पुढील तक्ता पूर्ण करा। जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँड डफ ए हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज। विद्यार्थी मित्रांनो, तक्ता दिलेला आहे तसाच तयार करणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। प्रसिद्ध नाटककारांची मराठी संगीत नाटके अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत शाकुंतल, गोविंद बल्लाळ देवल, संगीत शारदा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, संगीत मानापमान, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मूकनायक। प्रश्न क्रमांक 3 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। जगातील अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा झारखंड व ओडिशा छाऊ नृत्य, केरळ मुडियट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य, मणिपूर संकीर्तन, पंजाब ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले सर्व तक्ते हे जसे आहेत तसेच तयार करा, शिवाय ते पेनाने तयार करणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 ब थोडक्यात टिपा लिहा। कोणत्याही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 इंडियन म्युझियम, प्रश्न क्रमांक 2 प्रसार माध्यमांची आवश्यकता आणि प्रश्न क्रमांक 3 मराठी रंगभूमी। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 इंडियन म्युझियम। उत्तर 1 कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे 1884 मध्ये झाली। 2 नॅथॅनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ, त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते। 3 या संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग आहेत। 4 या 3 विभागांशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 2 प्रसार माध्यमांची आवश्यकता। उत्तर 1 माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते। 2 अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्रांचे अविभाज्य भाग असतात। वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात। लोकशाही अधिक सदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात।
3. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेच्या आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. प्रश्न क्रमांक 3. मराठी रंगभूमी. उत्तर ललितकला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 2. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. 3. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. 4. सीता स्वयंवर हे त्यांनी मराठी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. 5. विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आली. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 4. प्रश्न क्रमांक 1. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 3. उपयोजित कलाक्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते. आणि 4. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. उत्तर 1. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. 2. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावं या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्व जाहीर केलेली आहेत. 3. त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. प्रश्न क्रमांक 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर 1. वर्तमानपत्रांना रोजच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवित असताना बातमीमागची बातमी सांगावी लागते. अशावेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. 2. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे अशी बातमी चौकट देऊन छापतात. त्यामुळे वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. 3. वर्तमानपत्रांमधून 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात व ही सदरे इतिहासाची साधने व इतिहास यांवर आधारित असतात. यातून भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. 4. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यामुळेच वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. प्रश्न क्रमांक 3. उपयोजित कलाक्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते. उत्तर 1. दृक्कला आणि ललितकलाच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. 2. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. 3. उपयुक्तता हा उद्देश ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला होय. 4. उपयोजित कलेत औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, घरांची सजावट, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण या क्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते. 5. पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी करणं, सजावट व सुलेखन, भेटकार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कलाक्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 4. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर 1. 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे भर दिला. 2. महाराष्ट्रात विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केले. त्यामुळे इतर इतिहासकारांना प्रादेशिक इतिहास लेखनाची प्रेरणा मिळाली. 3. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला विरोध करण्यासाठी प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 4. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स
1857 हे पुस्तक लिहिले. त्यांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 हा आपल्याला हमखास 4 गुण मिळवून देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावी. प्रश्न क्रमांक 1 साठी 1 गुण, प्रश्न क्रमांक 2 साठी 1 गुण आणि प्रश्न क्रमांक 3 साठी 2 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 1, ताम्रपटावरील लेख कोणत्या लिपीत आहे? उत्तर, ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. प्रश्न क्रमांक 2, दिलेला ताम्रपट हा कोणत्या काळातील असावा असे मानले जाते? योग्य उत्तर आहे मौर्य काळातील असावा असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 3, सोहगौडा ताम्रपटाची वैशिष्ट्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचे उत्तर पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3, सोहगौडा ताम्रपटाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1, ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. 2, ताम्रपट ब्राह्मी लिपीत आहे. 3, पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे आढळतात. 4, दुष्काळजन्य परिस्थितीचे वर्णन आपल्याला पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, गुण 6. प्रश्न क्रमांक 1, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आणि प्रश्न क्रमांक 3, पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते ते स्पष्ट करा. अ, विज्ञान, ब, तत्त्वज्ञान, क, तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर 1, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग सिद्धांताची मांडणी केली. 2, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असे त्यांचे मत होते. 3, माणसातील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. 4, समाजातील वेगवेगळ्या घटकांना उत्पादनाची साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. 5, उत्पादनाच्या साधनांतून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. 6, मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करते, असा वर्ग सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 2, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर 1, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 2, सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 3, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4, अशा प्रकारच्या या विचारांमुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 3, पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते ते स्पष्ट करा. अ, विज्ञान, ब, तत्त्वज्ञान, क, तंत्रज्ञान. उत्तर विज्ञान. 1, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2, वैज्ञानिक शोध आणि त्यातून वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. ब, तत्त्वज्ञान. 1, विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2, तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. क, तंत्रज्ञान. 1, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2,
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते। राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 6 पुढे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? अ. माहितीचा अधिकार कायदा, ब. हुंडा प्रतिबंधक कायदा, क. अन्न सुरक्षा कायदा, ड. यांपैकी कोणताही नाही। योग्य उत्तर आहे ब. हुंडा प्रतिबंधक कायदा। प्रश्न क्रमांक 2 हिमाचल प्रदेश या राज्यातील डॅश डॅश हे भारताचे पहिले मतदार ठरले? अ. सुकुमार सेन, ब. श्याम शरण नेगी, क. प्रेमकुमार धुमाल, ड. P.N. चड्डा। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ब. श्याम शरण नेगी। प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते? 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे। 3. प्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय राजकारणात प्रभाव दिसून येत नाही। विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या ते राज्य सरकार ठरवते? उत्तर 1. हे विधान चूक आहे। 2. निवडणुकीचे संपूर्ण संचालन हे निवडणूक आयोगाची जबाबदारी असते। 3. कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते? विद्यार्थी मित्रांनो चूक किंवा बरोबर लिहिल्यास 1 गुण मिळेल आणि पुढील 2 मुद्दे लिहिल्यास अजून 1 गुण मिळेल। अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला हमखास 2 ते 4 गुण मिळवून देऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2 माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे। उत्तर 1. हे विधान चूक आहे। 2. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला। 3. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे। 4. शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली। प्रश्न क्रमांक 3 प्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय राजकारणात प्रभाव दिसून येत नाही। उत्तर 1. हे विधान चूक आहे। 2. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो, तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात। 3. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात। 4. आघाडीचे शासन हा एक त्याचा परिणाम आहे। प्रश्न क्रमांक 8 अ संकल्पना स्पष्ट करा। कोणतीही 1 गुण 2। प्रश्न क्रमांक 1 निवडणूक आयोग आणि प्रश्न क्रमांक 2 माहितीचा अधिकार। विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 निवडणूक आयोग। उत्तर 1. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे। 2. मतदार याद्या तयार करणं, निवडणुकांचे वेळापत्रक व कार्यक्रम ठरवणं हे कार्य निवडणूक आयोग करते। 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे इत्यादी कामेसुद्धा निवडणूक आयोग करते। 4. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडते। प्रश्न क्रमांक 2 माहितीचा अधिकार। उत्तर 1. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला। 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली। 3. माहितीच्या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली। 4. माहितीच्या अधिकारामुळे शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन संवाद वाढीस लागला, त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यास मदत झाली। प्रश्न क्रमांक 8 ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतीही 1 गुण 2। प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष। 1. शिवसेना, 2. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 3. शेतकरी कामगार पक्ष, 4. समाजवादी पक्ष, याशिवाय लोकसंग्राम, स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष इत्यादी सुद्धा लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2 लोकप्रतिनिधींची वैशिष्ट्ये। 1. कार्यक्षम, 2. प्रामाणिक, 3. विश्वासू
आणि 4 जनमताची कदर करणारा। प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही एक। गुण 2। प्रश्न क्रमांक 1 ईव्हीएम मशीनच्या वापराचे काय फायदे झाले आणि 2 राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 ईव्हीएम मशीनच्या वापराचे काय फायदे झाले। उत्तर 1 पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली। 2 विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला। 3 निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले। 4 दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले। 5 मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध झाला। 6 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदारांची पडताळणी पावती ही सुविधा उपलब्ध झाली। प्रश्न क्रमांक 2 राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा। 1 राजकीय पक्षांचा मुख्य हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो। 2 त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी स्पर्धा करत असतात। 3 प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो। 4 प्रत्येक राजकीय पक्षाची सार्वजनिक प्रश्नाबाबत एक विशिष्ट भूमिका असते। 5 विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात। 6 सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते। 7 राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात व देशाचा राज्यकारभार करतात। 8 राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे सर्व विषयांचे पेपर दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। हा दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।